भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यावरून आता वाद पेटलाय। नागपूर जिल्ह्यामधल्या कोराडीतल्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थांशी संबंधित सेवानंद विद्यालयाला राज्य सरकारने 5 हेक्टरचा भूखंड दिला। वित्त विभागाचा विरोध डावलून हा भूखंड देण्यात आलाय। 11वी-12वीचे वाढीव वर्ग, कार्यालय, प्रयोगशाळा, खेळाच्या मैदानासाठी शाळेलगतची 5 हेक्टर जमीन मिळावी असा अर्ज संस्थेने केला होता। बावनकुळे सध्या महालक्ष्मी जगदंबा संस्थांचे अध्यक्ष आहेत। दर 2 वर्षांनंतर संस्थेत नवा अध्यक्ष निवडला जातो। सेवानंद विद्यालयाचे 1968 पासून आणि त्यापूर्वी मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या स्वरूपात गेली 95 वर्ष शैक्षणिक कार्य सुरू आहे। श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान आहे। बावनकुळेचं प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट नाही आहे, प्रायव्हेट लिमिटेड संस्थाही नाही आहे आणि प्रत्येक 2 वर्षांनी अध्यक्ष बदलत असतात। काही राजकारणाचा स्तर असला पाहिजे। ती कुणाची संस्थान असो, देवी महालक्ष्मीचं असो की कुठल्या धर्माचं असो, मला वाटतं देवस्थानामध्ये असं राजकारण करू नये। तर कोणत्या 3 मुद्द्यांवरून महालक्ष्मी जगदंबा संस्थानला राज्याच्या वित्त विभागाने आक्षेप घेतले होते आणि कोणते आक्षेप घेतले होते ते बघूया। सेवानंद शाळा नामांकित शैक्षणिक संस्था नाही। सेवानंद शाळा आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान संशोधन कार्य करत नाही। वित्त विभागाचे नेमके आक्षेप काय होते ते आपण बघतोय। तर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान सातत्याने सेवाभावी कार्य करत नाही, हे वित्त विभागाने घेतलेले आक्षेप समोर येतात। एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपाल की, ईश्वराची, विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपाल की। पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देंगे अपने अपने लोगों को। बावनकुळे नावाच्या कोणा नावाला, सुधीर मुनगंटीवार नावाच्या कोणा नावाला तो भूखंड दिला जात नाही। ते देवस्थान हे त्या नेत्याशी जोडलं जातं म्हणून तुम्ही म्हणा की बावनकुळेंना दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।